रिपोर्टमध्ये AFI जास्त आलाय का, म्हणजेच पाणी जास्त आहे का, AFI किती आहे, वीक कितवा आणि कारण काय यावर मॅनेजमेंट डिपेंड करतं. पण आता नक्की काय काळजी घ्यायची ते जाणून घेऊयात. AFI वाढण्याची कारणं अनेक असू शकतात. जस्टेशनल डायबिटीज, इन्फेक्शन, फिटल ॲनोमलीज किंवा ॲडोपॅथिक, म्हणजेच कोणतेही कारण न सापडणं. पण घाबरायचं नाही, वेळेवर मॉनिटरिंगने प्रेग्नन्सी सेफ राहते. सो फर्स्ट, शुगर कंट्रोल. जस्टेशनल डायबिटीज असेल तर शुगर परफेक्ट कंट्रोलमध्ये ठेवा. डाईट, एक्सरसाइज, मेडिसिनने, कारण हाय शुगर हे कॉमन रिझन आहे. सेकंड, डॉक्टर सांगतील त्या इंटरव्हलला AFI, ग्रोथ स्कॅन, ॲनोमली स्कॅन चेक करा. हाय फ्लूइडमुळे युटेरस स्ट्रेच होतो, सो क्लोज ऑब्झर्वेशन गरजेचं आहे. थर्ड, बेबी मुवमेंट्स रोज काउंट करा. कमी किंवा अनयुज्युअल वाटले तर लगेच डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा. सिव्हिअर किंवा सिम्प्टोमॅटिक केसेसमध्ये हॉस्पिटलमध्ये एम्निओ रिडक्शन किंवा इंडोमिथॅसिन सारखे ट्रीटमेंट डॉक्टर सुचवू शकतात. स्वतःहून काहीही घेऊ नका. फिफ्थ, नॉर्मल हायड्रेशन ठेवा. जास्त पाणी पिणं किंवा रेस्ट्रिक्ट करणं दोन्हीही नको. AFI जास्त म्हणजे पॅनिक न होता डॉक्टरचं प्लॅन फॉलो केलं तर प्रेग्नन्सी सेफ राहते. थँक्यू.